खरं सांगायचं तर मला या विषयावर खूप आधी बोलायचं होतं, पण काही महिन्यांपूर्वीच मी Instagramवर ऍक्टिव्ह झाले, त्यामुळे ते जमलं नाही. तर जरा एक व्हिडिओ बघा. हां. पण मी प्रत्येक गोष्ट खाण्यातली ही तेल न वापरता पाण्यातलीच खातो. म्हणजे एक्झाम्पल मी स्वतः पाण्यातली डाळ बनवतो. व्हेरी गुड. पाण्यातलं ऑमलेट बनवतो, पाण्यातली भुर्जी बनवतो, पाण्यात भाज्या बनवतो. समोसा असेल, आता बटाटा वडा असेल, हां. माझी खायची इच्छा झाली तर मी बटाटा वडाच्या आतलं म्हणजे मी हां. त्याच्यासाठी थोडेसे ना एफर्ट्स घ्यावे लागतात. हां. मी दुकानात जातो, फेमस वडापाव आमचे पुण्याचे जोशी वडेवाले हां. किंवा इकडे मुंबई, त्यांना सांगतो की 4 वडे द्या. ते म्हणतो पण म्हटलं ते नाही तळलेले. मग काय पाहिजे अशोकराव? म्हटलं त्या बटाट वड्याच्या आतलं द्या, जी भाजी असते ती. हां. मग आपण त्याला ते चण्याच्या पिठात करून ते लावतो ना, हां. ते नाही, ते घ्या. ते मी घेऊन जातो, ते ओव्हनमध्ये ठेवून ते झाले गरम 10 मिनिटांनी हां. की ते खातो. ओ. कारण काय ना, एखादी गोष्ट घडण्यासाठी किंवा चांगलं दिसण्यासाठी काय त्याच्या मागे इफेक्ट्स असतात. एखादा माणूस प्रेमात वेडा होऊन जीव देऊ शकतो याच्यावर लोकांचा विश्वास बसतो, पण कोणीतरी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करून वेगळ्या पद्धतीनं जगतायत, फिटनेसमध्ये तो सिरियसनेस असू शकतो याच्यावर लोकांचा विश्वासच बसत नाही. हे सगळं फेक आहे म्हणून लोकांनी त्यांना इतकं ट्रोल केलं. वाईट वाटतं एखाद्या चांगल्या आणि खऱ्या व्यक्तीला ट्रोल केलं जातं तेव्हा. चूक चूक म्हणा, हरकत नाही, पण एका एका मिनिटाच्या रीला बघून कुणालाही जज करू नका. त्यांचे 2-2 तासाचे पॉडकास्ट बघा. आणि मुळात आपण कोण आहोत एखाद्या व्यक्तीला जज करणारे?